आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। दिग्विजय दादांचा दमदार पाठपुरावा, खलाटीतील वीज प्रश्न अखेर मार्गी, ट्रान्सफॉर्मर कामाला सुरुवात, बणकर व नडहट्टे वस्तींना दिलासा, आमदार पडळकरांच्या निधीतून विकासाला गती। जत तालुक्यातील खलाटी गावातील बणकर वस्ती व नडहट्टे वस्ती येथील नागरिकांचा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। अतिरिक्त ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे। घरगुती वापर व शेती पंपासाठी अपुरा वीज पुरवठा ही समस्या अनेक वर्षापासून डोकेदुखी ठरत होती। यावर तोडगा काढण्यासाठी युवा नेते व दिग्विजय दादांचे कट्टर समर्थक सागर बनकर, दिलीप देवकते, यासीन मुजावर, जगन्नाथ नडहट्टे, नितीन देवकते, यासीन मुजावर, जगन्नाथ नडहट्टे यांनी सातत्याने पाठपुरावा करत पंचायत समिती सदस्य दिग्विजय दादा चव्हाण यांच्याकडे मागणी लावून धरली होती। दिग्विजय दादांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। त्यानंतर त्यांनी तात्काळ जतचे आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांच्याकडे पाठपुरावा केला। आमदार पडळकर यांनीही या समस्येला प्राधान्य देत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 100चा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून दिला। त्यापैकी खलाटीतील या वस्तीवरील कामाला सुरुवात झाल्याने दीर्घकाळाचा वीज प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे। नवीन ट्रान्सफॉर्मर उभारणीमुळे घरगुती वापरासोबतच शेती पंपासाठी अखंडित वीज पुरवठा मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पिकांना वेळेवर पाणी देणे शक्य होणार असल्याने शेती उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। दरम्यान या कामासाठी पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा करणारे दिग्विजय दादा चव्हाण यांचे खलाटीसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून कौतुक होत आहे। दादांच्या प्रयत्नामुळेच आमचा अनेक वर्षाचा प्रश्न सुटला अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।